baby boy, oh baby, baby boy, oh baby, oh baby boy, baby, baby boy, oh boy, oh baby boy, baby, baby boy, oh baby, oh baby boy, baby, oh baby boy, oh baby boy. महाराज महाराज, अरे 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 उठ 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 उठ. असा सकाळी सकाळी काय माझ्या पायावर आपटलास रे धोंड्या? अक्षी बरोबर ओळखतात महाराज मला नावावरून. धोंडेरा म्हणतात मला. असं तुमची कीर्ती ऐकून आलोय तुमच्या गावात. आता माझं काम झालं समजा. नंदू महाराज की जय. मी अतिशय महत्वाच्या कामासाठी निघालेलो आहे. मला अजिबात वेळ नाहीये. काय काम काय तुझा? माझ्या मुलीचं लगीन जमत नाही. मग मी लग्न करू तिच्याशी? नाही नाही, ही पत्रिका आहे ना. मी आता सध्या अत्यंत घाईत आहे. मला बंगल्यावर जायचंय. तिथे एक बाळणपण आहे. हा, तुम्ही बाळंतपण पण करता? हो, बाळणपण करतो, दुपटे शिवतो, लहान मुलांना नाव माखू घालतो, वेळ रिकामा असला तर रस्ते झाडून काढतो. तोंड बंद कर. आल्यानंतर बघतो तुझी काय केस आहे. पत्रिका मंगळ. अरे हिच्या राशीत मंगळ आहे. कसं लग्न होणार हिचं? धार. बरं झालं नंदू साहेब तुम्ही आलात. अजून मालकीनबाई खाली आलेल्या नाहीत. काळजी करू नका, डॉक्टर आलेले आहेत. हो आलेत. वेळ जवळ आली आहे ना? हो ते तुम्ही 3-4 जरा गावचे. चला चला लक्ष ठेवा आणि मला बरं, कळवत राहा काय होतंय ते. हो, हो. तुमचं काय? तुम्ही येत आहे बाळणपणाला? तंबाखू खाता का? म्हणत बसा जरा वेळ, आलोच मी. नंद्या, नंद्या. हा, तू काळजी करू नकोस हत्ती. तुझे ग्रहयोग इतके जबरदस्त आहेत. नंद्या, माझे ग्रहयोग कशाला बघतोस? मला लक्ष्मीची काळजी आहे. मालकीनबाई आपल्या लक्ष्मीला दुसरी लक्ष्मी झाली. काय सांगतो? टायमिंग सांग, कधी झालं 8:45 मिनिटांनी. चल चल पुढच्या तयारीला. बर, बर, बर. सुटलो हत्ती. म्हणजे अगं हत्ती, शुभयोग संपायला 5 मिनिटं अवधी शिल्लक असताना या अपत्याचा जन्म झाला म्हणून सुटलो बुवा असं म्हणालो मी. अरे नंद्या, तू अगोदर पत्रिका मांड ना. मांडलीच आहे हत्ती. हे बघ कशी आहे. उत्तम. हे बघ, चंद्रमंगळ युती धनस्थानात झालेली आहे म्हणजे राजयोग आहे. अगं आपली लक्ष्मी या वाड्यात आली होती तेव्हा जी भरभराट झाली होती. आता हे अपत्य आल्यानं त्या भरभराटीत चौपटीनं वाढ होणार आहे. काळजी करू नकोस. नंदू साहेब आपल्या लक्ष्मीला जुळं झालं. अरे वा, जुळं झालं. कधी? आताच. टायमिंग काय होतं? 8:55 मिनिटांनी. चाल लेख. बर. ए, जुळं झालं म्हणजे दुग्ध शर्करा योग. नाही आत्ती, हे म्हणजे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं झालंय. काय काय म्हणतोस? म्हणजे आत्ती पहिलं अपत्य जन्मला 8:45 ला म्हणजे शुभयोगात जन्मलं. त्यानंतर 5 मिनिटांनी म्हणजे 8:50 ला शुभयोग संपला, अशुभ योग सुरू झाला आणि दुसरं अपत्य जन्मला 8:55 ला म्हणजे हे दुसरं अपत्य पहिल्यावर मात करून संपूर्ण वैभवाचा नाश करणार. पण याच्यावर उपाय काय? दुसरं अपत्य या बंगल्यात राहता कामा नये. अरे पण आईपासून अपत्याला दूर करायचं? अति निर्णय तुझ्या हातात आहे. बघ, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास असेल तर. नाही नंद्या, माझं असं म्हणणं नाही. आजपर्यंत तू जे काही भविष्य सांगितलं ते कधीही चुकलेलं नाही. तरीही आईपासून अपत्याला दूर करणं म्हणजे अति शेवटी निर्णय तुझ्या हातात आहे. ठीक आहे. हे बघ, तू डॉक्टरांना सांग लक्ष्मीची चांगली काळजी घ्या म्हणून. हो. आणि तिच्या चारा पाण्याची व्यवस्था कर. जा. अरे देवा. महाराज, हे काय ऐकतोय मी? चारा पाणी ही काय भानगड आहे? इथं बाळांतीन बाईला चारा खायला देतात? मूर्खासारखं बोलू नकोस. तुला कोणी सांगितलं लक्ष्मी हे बाळांतीन बाईचं नाव आहे? मग लक्ष्मी हे या बंगल्यातल्या गाईचं नाव आहे. सखाराम, सगळी तयारी झाली का? बऱ्याच वर्षांनी धाकटे मालक येत आहेत तुमचे. सगळी तयारी झालेली आहे. धाकटे मला केव्हा येणार ते सांगा. अरे फोन आला होता त्यांचा. आता कुठल्याही क्षणी येऊन पोहोचतील. आत्याबाई कुठे? अजून खाली आलेले नाही. चिरंजीव येत आहेत आणि आईसाहेब अजून आल्याच नाहीत. चला हे बाळे आटप लवकर. अरे हे काय? या बंगल्याचे धाकटे मालक आज येत आहेत आणि त्यांच्या आई साहेब त्यांच्या स्वागताची तयारी सोडून खेळणी मांडून बसल्या समोर. नंदू, काही गोष्टी तुला नाही कळायच्या.
अरे ठीक आहे, पण आई साहेब धाकटे मालक येण्याची वेळ झाली आहे आता. अरे बैला, हं. मगापासून काय हे धाकटे मालक आईसाहेब हे काय चाललंय? अरे गधड्या, तू राहुलचा मोठा भाऊ आहेस आणि आते भाऊ असलास तरीही राहुल मध्ये आणि तुझ्यात मी कधी काही फरक केलाय? आणि आता हा, तू आत्ती म्हणतोस आणि तो आई म्हणतो. हो आत्ते, पण राहुल बाबा येतोय हे तू विसरलीस कशी? विसरली नाही, त्याच्या आठवणी जागवत बसले होते. ही बघ, ही राहुलची खेळणी, कधी कधी कुठल्या कुठल्या वेळेला घेतलेली, कधी हट्टाने मागितलेली, कधी हौसेने आणलेली. ही नुसती खेळणी नाहीयेत, त्याच्यात एक जिवंतपणा आहे. अगं हो आत्ती, पण तो यायच्या वेळेलाच हे सगळं. अरे आता तुझ्या राहुलला बाळ होईल ना, तेव्हा त्याच्या छोट्या छकुल्याला सांगेन मी की ही तुझ्या बाबांची खेळणी आहेत. तुझ्या आजीनी जपून ठेवली आहेत तुझ्यासाठी. खरंय, आता तो आला की त्याचं एकदम लग्नच लावून टाकू आत्ती. हा, म्हणजे तुलाही बरं. हा, ए माझं तसं काही नाही. चल चल, निघ निघ आत्ती पटकन. तू पुढे जा, मी येते. आत्ती या पटकन. शांता, शांता, जी मालकीनबाई. ही सगळी खेळणी आहेत ना, नीट कपाटात ठेव. हा, बरं. राहुल, पंचांग, मुहूर्त या गोष्टी राहुल मानतच नाही, पण आईचं म्हणणं ऐकतो. अगदी मुहूर्तावर आलाय. नंद्या, कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मजेत. चल चल चल. चल चल. थँक्यू. 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 थँक्स. राहुल, आई, कशी आहेस तू? आयुष्यमान भव. ये. चल. चला. आई, हं? ती आपली मध्यवर्ती फॅक्टरी आणि इथे या जागेवर मी एक दुसरी फॅक्टरी उभी करायचा विचार करतोय. दुसरी फॅक्टरी? नाही नाही, कर तू, पण नक्की काय आहे? अगं आई, थोडंसंच वेगळं आहे. हा. काय ना की आपला जो साखर कारखाना आहे त्यातनं उसाची चिपाडा बाहेर पडतात, ती सगळी फुकटच जातात. अरे चिपाडच आहे ती, फुकट जाणार. काय करणार त्याचं? हा. तेच तर आहे नंद्या, त्या चिपाडापासून कागद तयार करता येतो. अच्छा अच्छा आत्ती, तरी त्या दिवशी त्या जमिनीवरती इंजिनियर लोक अशी दुर्बीण लावून ओके फाईन असं एकमेकांना म्हणत होते. तुला सांगतो आई, एकदा का हा कारखाना सुरू झाला ना तर बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. नाही म्हणजे कच्चा माल उपयोगात आणता येईलच, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आत्ती, इथल्या लोकांना रोजगार मिळाला ना तर ह्याला देव मानतील लोक. अरे लोकांनी देव मान्या अगोदर याला नवरदेव झालेला बघायची माझी फार इच्छा आहे. काय आहे तू सारखं सारखं तेच? ह्या गोष्टींसाठी खूप वेळ आहे आपल्याकडे. आधी मला माझं काम तर सुरू करू दे. चला चला, निघूया आता. चला. हं. आत्ती, हं? तू हा विषय लावून धर. एकदा तू हा विषय लावून धरला की पुढचं बघ मी कसं हँडल करतो. आई आई आई, काय करतोयस? बैस बैस. मला हेच हँडल करता येत नाही. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. हा 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 हा, कसला घमघमाट सुटलाय. अशा वेळी तुला मुहूर्ताची गरज पडत नाही, बरोबर येतो. अगा ती यालाच वेळेला धरून राहणे असं म्हणतात. आता तू तुझं तोंड बंद ठेव. मला राहुल बरोबर महत्वाची चर्चा करायची. तुम्ही चर्चा करा, मी तोपर्यंत चरवण सुरू करतो. खा खा. काय बोलायचं तुला आई? काय रे, तू काय विचार केलायस? मी माझा विचार तुला कालच सांगितलाय. एकदा काय डॉक्युमेंट्स वर तुझ्या सह्या झाल्या की प्रपोजल रेडी. अरे मी या प्रपोजल बद्दल बोलत नाही रे. मग तुझ्या लग्नासाठी इतकी प्रपोजल्स आली आहेत, त्याबद्दल विचारते. त्याचं काय करायचं? अगं आई, लग्नाची एवढी काय घाई आहे? आणि आता हे पहिलंच काम हातात घेतलंय. अरे बाळा, काम तर होतच राहतील. लग्नासाठी ढीगभर प्रपोजल्स आले आहेत, त्यांच्यावरून एक नजर टाक
आणि कुठली मुलगी पसंत आहे ते सांग. पण आई हे बघ राहुल, आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पण आता माझी एक इच्छा आहे. या घरात मला एक सून हवी आहे. हो आई, तुझी इच्छा रास्त आहे, पण एक गोंधळ आहे. तुझ्या या सगळ्या प्रपोजलचा काहीच उपयोग नाहीये. का? कुठलं बाहेरचं प्रपोजल आहे का? हो. आई, बऱ्याच दिवसांपासून तुला सांगायचं होतं. बाजूच्या राजेपूर गावातल्या सुंदरराव पाटलांची मुलगी सोनाली खूप चांगली मुलगी आहे ती आई. आपल्या या वाड्याला, आपल्या घराण्याला छान शोभून दिसेल. आणि मुख्य म्हणजे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. अरे वा, म्हणजे आता आमच्या डोक्याचा ताप जाईल. आत्ती लक्ष्मीनारायणाचा जोडाच घरी येईल ना. माझ्या मनातलं बोललास तू. आत्ताच्या आत्ता राजेपूरला जा आणि सांग त्यांना की आम्ही मुलगी पाहायला येतो आहोत. आत्ती असं काय बोलतीयस? अगं आपण मुलाकडचे, आपला मान मोठा असतो. आपण कोणाला तरी पाठवून त्यांना बोलून घेऊ. काय रे नंद्या, हा प्रश्न आपल्या मानाचा नाही रे, माझ्या राहुलच्या सुखाचा आहे. थँक्स आई. हो बाळा, जे तुझं सुख तेच माझं सुख. काय राहुल, किती उशीर? कधीपासून वाट बघतेय मी तुझी. काय झालं? हे बघ, आपण बऱ्याच गोष्टी मनात आणतो, पण सगळ्याच गोष्टी प्रत्यक्षात उतरतातच असं काही नाही ना. अरे राहुल, काय ते सांग ना, उगाच कोड्यात कशाला बोलतोयस? आज सकाळी मी आईशी आपल्या लग्नाचा विषय काढला होता. हो, मग काय म्हणाला ताई? आईच्या म्हणण्याप्रमाणे आजवर आमच्या पंचक्रोशीत, तुमच्या पंचक्रोशीतल्या कुणाशीही लग्नाचे संबंध आलेले नाही आहेत. आणि हा रिवाज मोडून संपूर्ण पंचक्रोशीला दुखावणं हे आमच्या घराण्याला मान्य नाही. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मग काय, तेच विचारायला आलोय मी. सोनाली, म्हणजे आपलं लग्न झालं नाही की आपण वेगळे झालो असं काही नाही. म्हणजे आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो, नाही का राहुल? कम ऑन, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. यू ट्राय टू अंडरस्टँड मी राहुल. तुझ्यावर मनापासून खरंच प्रेम केलंय मी. मला माहिती आमचं घराणं तुझ्या घराणं इतकं मोठं नसलं तरी मी एक खानदानी मुलगी आहे. आणि खानदानी मुलगी एकदाच प्रेम करते. आणि ते प्रेम मी तुझ्यावर केलंय राहुल. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. हे बघ, तुम्हाला नाही म्हणालच ना, तर मी या डोहाला जवळ करीन. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? हो. Oh God. Just look at your face. तू हसतोयस? अरे मग हसू नये तर काय करू सांग ना. राहुल, इथे माझा जीव जातोय आणि तू हसतोयस. डोंट लाफ. ए मला सांग ना, आपलं लग्न नाही होणार? अरे कोण म्हणाल? अगं आईने मला सांगितलं तुझी पसंती तीच माझी पसंती. ती तुला बघायला येणार आहे उद्याच. खरंच? तुझी शपथ. सोनाली, आपलं लग्न जमलं नसतं तर तू या डोहाला जवळ करणार होतीस ना? हो. मग? तर मग आता आपलं लग्न जमलंय तर या डोहाला जवळ करायला काय हरकत आहे? चल. अरे प्रेमाचा हा तुझा इशारा ग, अंगावरती येईशी
इशारा ग ए मिठीत घेना मला साजना, मिठीत घेना मला साजना, खुशीत येना जरा ढोलना. ओ प्रेमाचा हा तुझा इशारा ग अंगावरती ये इशारा रे 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 रे. रानातुनी वनातुनी पानातुनी आमनातुनी, वाऱ्यातुनी झऱ्यातुनी पाण्यातुनी आंगाण्यातुनी. सूर भिजला प्रेमाचा राणी, सूर भिजला हो सूर भिजला प्रेमाचा राणी, साथ दे प्रेमाला, साथ दे प्रेमाला. ए प्रेमाचा हा तुझा इशारा ग अंगावरती ये इशारा ग मिठीत घेना मला साजना, मिठीत घेना मला साजना, खुशीत येना जरा ढोलना. ओ प्रेमाचा हा तुझा इशारा ग ए अंगावरती ये इशारा रे. प्रेमाची ही जादू अशी, दुनिया होई वेडी पिशी. ए जागेपणी स्वप्नात मी, झोपेत मी जागी कशी. नूर सजला प्रेमाचा राणी, नूर सजला ओ नूर सजला प्रेमाचा राणी, साथ दे या प्रेमाला, साथ दे या प्रेमाला. ए प्रेमाचा हा तुझा इशारा ग अंगावरती ये इशारा ग मिठीत घेना मला साजना, ए मिठीत घेना मला साजना, खुशीत येना जरा ढोलना. ओ प्रेमाचा हा तुझा इशारा ग अंगावरती ये इशारा ग ओ प्रेमाचा हा तुझा इशारा ग अंगावरती ये इशारा ग प्रेमाचा हा तुझा इशारा ग. आई नमस्कार करते. आयुष्यमान भव. राहुल, हं? तू जेवढं सांगितलं होतंस ना त्यापेक्षाही तू मला जास्त आवडलीस. लाजतेस काय ग? तू आता देशमुख खानदानाची सून होणार आहेस, लक्षात ठेव. हे घे. हे काय? ही रीत आहे बाळा. आत्ती, हं? वहिनी एकदम पसंत आहे आपल्याला. नुसती पसंत पडून काही उपयोग नाही. हं. पटापटा लग्नाची तयारी करा. हो. बरं पाटील, आता येतो आम्ही. बरं. पुढच्या गोष्टी रीतीप्रमाणे होतील. हो. चला चला चला. हा, येतो आम्ही. येतो. लवकरच सून म्हणून ये. हं? येतो. या. बाय. पोरी, नशीब काढलं सा. अनेक नवस व्रतवैकल्य करून असं स्थळ मिळत नाही. पोरगा लाखात एक आहे. राहुल तर आहेच, पण राहुलवर प्रेम करताना मी एक स्वार्थी विचार केलाच होता. कोणता? त्याचं घराणं, त्याची श्रीमंती?
नाही बाबा, मी राहुलला विचारलं की त्याच्या घरी कोण कोण आहे. तो म्हणाला मी आणि माझी आई. बाबा, मी आईला कधीच बघितलं नाही, पण तुम्ही मला आईची उणीव कधीच भासू दिली नाही. पण बाबा, आई म्हणून हाक मारणं, तिच्या कुशीत शिरणं, रडणं, या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या मैत्रिणीने अनुभवल्या होत्या त्या मलाही अनुभवायच्या होत्या. म्हणून राहुलवर प्रेम करताना मी हाच विचार केला होता की त्याच्या घरी लग्न करून गेल्यावर मला एक आई मिळेल. पोरी, तुझ्या मनातली ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल. राहुल, हा नंद्या कुठे गेला? आलाच नाही अजून. त्याचा शोध लाव. तुला कशाला हवाय नंदू? अरे, त्याला सोनालीची पत्रिका आणायला सांगितली होती. आई, आपण 21व्या शतकात प्रवेश करतोय आणि तू काय पत्रिका वगैरे? बघ राहुल, जे रीतिरिवाज आहेत त्याचप्रमाणे जायला हवं. ते सोडता येणार नाही. आणि तुझं सगळं मान्य करते ना मी, तर माझं ऐकायला तुझं काय बिघडतंय? नाही, बिघडत काय नाही, फक्त वेळ वाया जातो. असं वाटतंय तुला? जर तुला इतकी घाई असेल तर आपण उद्याच लग्न लावून टाकू. बस. नाही नाही आई, या गोष्टींमध्ये लक्ष घालायला मला अजिबात वेळ नाही. राहुल. तू आणि नंदू काय ते बघून घ्या ना, प्लीज 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 प्लीज. देवा, काम काम आणि काम. इतकी गोड पोरगी घरात येते, तिच्यासाठी तरी वेळ मिळू दे देवा. अजिबात ऐकून घेणार नाही मी. आज बटन दाबणारच. हे काय चाललंय तिकडे? जाऊ दे ना साहेब, तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे. ती छोटीशी गोष्ट आहे. जाऊ द्या म्हणजे? हे बघ, गोष्ट छोटी असली किंवा मोठी, इकडे काय चाललंय ते कळायला हवं मला. हो साहेब. ए गप, इकडे ये. आलो आलो साहेब. चल साहेबांकडे. चल, तुला साहेबांसमोरच उभं करतो. चल साहेबांकडे चल. नमस्कार साहेब. काय आहे सगळं? हो साहेब, तुम्हीच बघा ना साहेब. साहेब, आपण गरीब माणूस साहेब. साहेब, मी नशापाणी करतो साहेब, मान्य करतो. या लोकांनी बघा ना कसा अन्याय करून ठेवला माझ्यावर. साहेब, मी दारू पितो म्हणून हे काहीतरी असं बांधून ठेवले बॉम्ब की. हात लावू नका साहेब. साहेब, हात लावू नका. ते म्हणतात रिमोट की काय दाबणार आणि उडून देणार म्हणतात साहेब. बघा ना. अरे काय बोलतोय हा? साहेब, हा ना सध्या खूप प्यायला लागलाय. अरे पण त्याच्या कमरेला काय बांधून ठेवलंय हे? ए, काढून फेकून देते. साहेब, कसं फेकणार साहेब? या लोकांनी रिमोट साहेबांच्या हातात आहे. बघा ना साहेब. एक मिनिट, ही काय भानगड आहे? कामाच्या वेळेला हा एरिया सोडून गेला का बीप वाजतो, आणि बीप वाजला की मी ह्याला सांगून ठेवलंय की मी रिमोटचं बटन दाबणार आणि बॉम्ब फुटणार. पट्टा काढून टाका आधी. चला. लय उपकार झाले साहेब, लय उपकार झाले. पुन्हा नशा केलास ना तू, तर कामावरून काढून टाके ना तुला. नाही साहेब. चल नाही, जा कामाला. धन्यवाद साहेब. आणि तुम्ही असला विचित्रपणा मी खपून घेणार नाहीये. अहो साहेब, हे सर्व नकली आहे. असली भीती दाखवल्याशिवाय लोक कामं करत नाहीत. कुठेतरी जाऊन दारू पिऊन पडेल म्हणून हे बांधलं साहेब. पुन्हा अशी नाटकं चालणार नाही काय? नंद्या, एक्सक्यूज मी जेंटलमन, थोडंसं लांब उभं राहा. अरे हळू 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 जरा. तू कसा पाठीला बॉम्ब लागल्यासारखा धावत आलायस? पत्रिका राहुल, पत्रिका. अरे ती तू आणायला गेला होतास ना? हो, मी पाटलांच्या घरी जाऊन वहिनींची पत्रिका घेऊन आलोय. अरे मग इथे कशाला आला? जा ना लगेच, आईला जाऊन सांग. नाही, आत्तीला सांगण्या अगोदर तुला सांगणं महत्वाचं वाटलं म्हणून मी धावत पळत इथं आलोय. राहुल, म्हणजे? अरे वहिनीच्या आणि तुझ्या पत्रिकेत 26 गुण जुळतायत. फॅन्टॅस्टिक. अरे मग प्रॉब्लेम काय? एक गोष्ट ह्या पत्रिकेत अशी आहे की जी आत्तीला कळली तर ती कदापि या लग्नाला तयार होणार नाही रे. काय म्हणतोस तू हे? राहुल, या पत्रिकेत संतान योग नाहीये रे. हे बघ, माझा या पत्रिका बित्रिकांवर विश्वास नाहीये. अरे पण आत्तीचा आहे ना पत्रिकेवर, आणि माझ्यावर सुद्धा. तो सर प्रॉब्लेम आहे. पण आपण तिला सांगितलंच नाही तर? एक वेळ जीभ कापून देईल, पण आत्तीशी खोटं बोलणं मला जमणार नाही. मैंने उसका नमक खाया है. अरे खोटं नाही रे, म्हणजे गुण जुळतात ते सांगूया तिला, पण संतान योगाबद्दल सांगितलंच नाही तर? अरे काय बोलतोस काय? आपल्या घराण्याचा प्रश्न आहे हा राहुल. माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे नंद्या, फक्त माझ्या प्रेमासाठी. माफ कर, मला हे जमणार नाही. असं? ठीक आहे, मग माझ्या प्रेमासाठी तू माझा मोठा मामे भाऊ आहेस हे मी विसरतोय. एक्सक्यूज मी, मला हे जरा स्पेसिफिक करून सांगशील का म्हणजे काय? सांगतो ना. प्लीज तुझी पिशवी देशील? ओके ओके. पाटलांकडून आणलेली पत्रिका. हो, ओके, थँक्यू. मुकादम, याला पकडा रे. ए मुकादम देऊ नकोस मला. दम नाही. ए मुका बम देणार आहे मी तुला. ए अरे हे काय चाललंय काय तुमचं? पकडा नीट याला. काय करतोयस काय? अरे सोड सोड. अरे बांधायला हे बांधा. हा कसला पट्ट्यावर पोटावर बांधा. कसला पोटावर कसला पट्टा बांधतोयस? मला कळेल का राहुल काय चाललंय? सगळं कळेल. काय चाललंय? बांधलं का नीट?
आता नंद्या, या पट्ट्यात डायनामाइट लावलाय. ओके, डायनामाइट म्हणजे स्फोटक. हा. राहुल, स्वतःच्या आत्ते भावाला तू स्फोटक लावलीस? अरे म्हणजे आता मला हा? काहीच करता येणार हा? नाही. ज्या क्षणी तू आईला या पत्रिकेतल्या संतान योगाबद्दल सांगशील, त्या क्षणी मी या रिमोट मधलं हे बटन दाबीन आणि त्यानंतर तुझं काय होईल. आत्ते भावाला तू असं वागवतोयस? माझ्या प्रेमापुढे मला कुणाचीही पर्वा नाहीये. जसा तू तुझ्या दिलेल्या शब्दाला बांधीलयस, तसाच मी सोनालीला दिलेल्या वचनाला बांधीलय. आता तू ठरवायचंयस सत्य सांगायचं की नाही. आणि एक लक्षात ठेव, लग्न लवकरात लवकर होणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुझ्या कमरेतला हा पट्टा काढणार नाही. मग मी हे काढतो. मूर्खपणा करू नकोस नंद्या, नाही तर इथेच स्फोट होईल. चल 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 माझ्या बरोबर. आता कुठे? वाड्यावर. आता तू आईला जे काय सांगशील ते माझ्या समोरच. चल. अरे सांभाळून, इथं स्फोट होईल त्याचा. अरे असं कसा स्फोट होईल? मी बटन दाबल्याशिवाय स्फोट होणार नाही. चल बिंदास. अवघड जागेचं दुखणं केलंय, सहनही होत नाही, सांगताही येत नाही. अरे चल रे. अरे पोचवशील मसनात, मागून पंचायत करू नकोस माझी. पत्रिका सांगितल्याशिवाय कसं रे? अरे कसं उघडणार आता? आणि हे बस. आई आई सांभाळू ना, बटन फुटेल. दाबू नकोस. आई समोर काय बोलायचं माहितीये ना तुला? आणि उलट सुलट काय बोललास काय होईल हेही तुला माहितीये. हे आई समोर नीट बोला. नंद्या, कळलं मी ना? परत फोन करते. नंद्या, बस 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 बस. नंद्या? सांभाळून ना. मेल्या, कुठे होतास तू? आणि हे काय असं काय चालतोय? आई काय ना की याच्या पाठीला चमक भरली आहे म्हणून तो असा चालतोय. आणि म्हणूनच आम्हाला याला उशीर झाला. हो की नाही नंद्या? हो. ती पत्रिका आणलीस की नाही? काय नंद्या, आई काय विचारते? पत्रिका हो. बघितलीस कशी आहे? जुळतायत पत्रिका, 26 गुण जुळतायत बरोबर. तो काय चेंडू आहे का? पटकन बटन दाबलं जीव गेला म्हणजे? हे काय चाललंय तुमचं? काही नाही गाई. नंदू, सांग ना हिला, म्हणजे जीवावर बेतेल तुझ्या. असं काही सांगू नकोस. सांगून टाक आणि मोकळा हो ना. नाही म्हणजे अति सगळं खूप छान आहे, म्हणजे उत्तम आहे. पण 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 काय? पण म्हणजे हे पहा, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. म्हणजे 15 दिवसांनी. 15? नाही म्हणजे 15 दिवसाच्या आत, म्हणजे 5 दिवसांनी झालं तर फारच उत्तम. राम सीतेचा विवाह योग आहे अति. त्या दिवशी लग्न झालं तर अतिउत्तम. म्हणजे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे. चला चला उठा. चल नंद्या, लाग कामाला. मी सोडतो ना तुला. नाही कशाला, मी जातो. चल राहू दे. रे. निघा, चल निघा. चल चल. गुड बॉय नंद्या, गुड बॉय. आई समोर व्यवस्थित बोललास. असंच कंटिन्यू कर. हे बघ, आता मी तुझं काम केलंय. माझा पट्टा काढणार आहे आता तरी. नाही लग्न होईपर्यंत पट्टा कसं काय काढू? अरे मग तुझ्या लग्नातही काय मी असाच वाकून हिंडायचंय? हे बघ नंद्या, लग्न झालं की तुझ्या कमरेतला हा बाग सुद्धा जाईल. अरे काय सहनही होत नाही, सांगताही येत नाही. काय अरे करणार? पट्टा नको दाबूस रे. तू गप रे आता. चल, पुढची कामं सुद्धा करायची आहेत ना, हळूहळू अशा अवस्थेत जरा जपून. आई नमस्कार करतो. सुखी राहा. बाबा, बाबा सुखी काय? नाही पाया पडलो असतो, पण मी वाकलो तर तुझा प्रॉब्लेम होईल ना. असू दे, काय चाललंय तुमचं? काही काही नाही गाई, पाठीत जरा- ते बटन जरा. धंद्या, लवकरात लवकर मला लग्नाचा मुहूर्त पाहिजे. जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकरचा. आणि हो, मध्ये थोडा वेळ ठेव हा. कोणाकोणाला पत्रिका पाठवायची, कोणकोणते पाहुणे बोलवायचे. घराला शोभेल असा सोहळा झाला पाहिजे. हो मी बघतो आती. जरा हळू चालव ना, कुठं आपटलं तर फुटेल मी जागीत. काय रे नंदू, तुझं लक्ष नाही का? आहे आती, माझं लक्ष आहे बरोबर. हे बघ, तू काही काळजी करू नको. मी आजच्या आज मुहूर्त काढतो, कसलीच अडचण नाही. काय झालंय तुला नंदू? काय झालं? लोक कुणाकुणाची मोड बांधतात ना, आमची रिमोट बांधली आहे ना. तेव्हा तोंड बंद ठेव आणि आई सांगते त्याप्रमाणे कामाला लाग. इतक्या वर्षांनी आपल्या घरात सोहळा होणार आहे. तुला काय कळतंय? हे हातात काय आहे? नाही काय नाही, ते कामच आहे. काही नाही, माझ्या पोटातलं औषध आहे त्याच्याकडे. चला
नंद्या सावकाश रे. बघतोच तुला. माझ्या हातात आहे एक हा. डोळा त्याच्याकडेच आहे. चल राहुल. नाही, मस्करी. म्हणण्याची पंचायत केली माझ्या. आवा नंदू शेठ काय झालं बाबा, सुखरूप आणलंस ना, धन्यवाद. आव साहेब तुम्हाला सुखरूप आणलंच की, पण तुमचं जे पडलंय ते घेऊन जा की. आता काय पडलंय? ओ पाठदुखीवरचं औषध कोणतं? हे बघा हे बघा हे बघा. हे बघा साहेब मी आणतो. हे बघा हे बघा साहेब हे बघा. हो असलं कसलं बांधता हो कमरेला तुम्ही? अरे. पाठ दुखते म्हणून. हो हो. अहो उसण भरली तर मला सांगायचं ना. अरे, अहो पायाळू माणूस आहे मी. असं? चांगली पाठ पळून दिली असती तुमची. हलवू नकोस. हो. अरे ड्रीम साहेब हे काय यात बॅटरीचे सेल लावलेत हो. आणि मला वाटते सेल सुद्धा गेलेले आहेत. ओ साहेब असली खेळणी बांधून कधी उसण बरी होते काय? असं ओ साहेब तुम्ही कुठे वय तिकडे गेला होता ए, काय? चल 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 चल. अरे रबर असा डाव साधला होय राहुल्या. पण बरं झालं लग्नाच्या अगोदरच हा पट्टा गाडीत पडावा, म्हणजे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. आत्ती अरे 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 ही काय भानगड चाललीये? आत्ती हं? आत्ती मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्याशी कधीच खोटं वागलो नाही, पण एक गोष्ट मी लपवून ठेवली आत्ती. म्हणजे दोघांचे गुण जुळतायत ते माझं बरोबर आहे, त्यांचा संसार सुखाचा होईल हे पण बरोबर आहे, पण मुलीच्या पत्रिकेत संतान योग नाहीये आत्ती. मग मी हे लपवून ठेवलं असतं तर मला वाईट वाटलं असतं. तू गप्पा बस. हे काय कसला ज्योतिष घेऊन बसलास तू? राहुल भास्कर, काय ज्योतिष म्हणजे काय? अरे याच्याकडे कुठून कुठून माणसं येतात पत्रिका दाखवायला. याने जे भाकीत वर्तवलं ते आजपर्यंत कधीच चुकलं नाही, कधीच नाही. नंदू काय म्हणतोस ते सांग. नीट पाहिलीस ना पत्रिका? हो आत्ती. सांग. अगं नसतो एखाद्या मुलीच्या पत्रिकेत संतान योग, त्यांनी काय बिघडते आत्ती? काय बिघडतं? त्यांनीच बिघडतं. हे बघ राहुल, आजपर्यंत तू जे सांगितलं ते मी ऐकलं. तुझं सुख ते माझं सुख मानलं. तुझ्या कुठल्याही गोष्टीच्या मी कधीही आड आलेली नाही. पण आज या घराण्यासाठी, घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी मन खट्ट करून ऐक. हे लग्न मोडलं. थांब बाई. हो राहुल, हे लग्न मोडलं. अरे काय तुम्ही कुठल्या जगात वावरताय? अरे जगात किती लोक असतात ज्यांना मुलं होत नाहीत, आणि किती अनाथ मुलं आहेत. एखादं अनाथ मूल दत्तक घेऊया ना वारसा चालवण्यासाठी, त्यात काय बिघडलं? या घरात जे मूल जन्माला येईल ते या घराण्याचं, आपल्या रक्ताचं असलं पाहिजे. म्हणूनच राहुल, तुला माझं ऐकावंच लागेल. नाही आई, तू माझं ऐकून घे. ह्याच घराण्यात माझाही जन्म झालाय, आणि ह्याच घराण्याची चौकट, नियम आणि वारसा मलाही लागू होतो. ह्या घराने दिलेला शब्द मोडला जात नाही ना. मग मी सोनालीला दिलेलं वचन मोडलं तर त्याला काय अर्थ आहे? मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय, हे लग्न होणार. कुणीही कितीही विरोध केला तरी हे लग्न होणारच. आमच्या हयात इथे शक्य नाही. इथे आमचा शब्द चालतो. आणि जर तुला असं करायचं असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. काय? ठीक आहे. या घराचे दरवाजे जरी माझ्यासाठी बंद असले तरी जगाचे दरवाजे अजून माझ्यासाठी उघडेच आहेत. मी तिथे माझं कर्तृत्व सिद्ध करेन, आणि सिद्ध करून दाखवेन की मीही देशमुख आहे. चलतो मी. राहुल थांब. अति थांबव त्याला. तू गप्प बस. जो निर्णय झाला तो झाला. राहुल असं नको करू. एकदम टोकाचा निर्णय घेऊ नको. काहीतरी मार्ग निघेल यातून. नाही नंद्या, आता काहीही मार्ग निघू शकत नाही. कारण आता ज्या बोलतायत त्या घराच्या मालकीण बोलतायत, माझी आई नाही. हे घर सोडून जावं लागतं याचं दुःख नाहीये नंद्या. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्या आईने मला समजून घ्यायला हवं होतं. अत्ती मी भीक मागतो तुझ्याकडे. थांबव त्याला. अत्ती थांबव. नंद्या, देवा, अरे या घराच्या नशिबात काय भोग लिहून ठेवलायस रे देवा.
मुलीला सांभाळून घ्या माझ्या. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तिला कुठलीही उणीव भासू देणार नाही. राहुल हं? नंदू भाऊजी हं? ये. नंद्या, अरे काय वेड्यासारखं असा परक्यासारखा बाहेर उभा राहिलायस? आत का नाही आलास? खूप इच्छा होती रे माझी तुझ्या वरातीत नाचायची. माझ्यामुळेच घडलं रावलं हे सगळं. अरे पण मी काय करू रे, वचनात अडकलोय मी. अरे वेडायस का तू? हे बघ, रडायचं नाही हं? अरे तू तुझं कर्तव्य केलंस, तू खरं बोललास, या तुझी काय चूक आहे? या गोष्टीसाठी मी तुला कधीही दोष देणार नाही नंद्या. आणि दुसरी गोष्ट आईची, तिने आपल्या घराण्याची परंपरा पाळली. तिने जे काय केलं ते आपल्या घराण्यासाठी. मला माहिती यासाठी तिने मनावर दगड ठेवला असेल, पण जशी तिने तिच्या घराण्याची परंपरा पाळली तसंच मी सोनालीला दिलेलं वचन पाळलं. मी नाही जगू शकत सोनालीशिवाय आणि आईशिवाय. मला माहिती आहे ती खूप खंबीर आहे, ती नाही ऐकणार. पण काळ हे सगळ्या प्रॉब्लेम्सवर खूप मोठं उत्तर आहे नंद्या. तू माझा भाऊ आहेस ना, माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट कर. आईची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय. माझी उणीव तिला कधीही भासू देऊ नकोस. बोलणं सोपं राहुल्या, पण शेवटी पोटचा पोरगा तो पोटचा पोरगा रे. आत्ती कशी जगेल तुझ्याशिवाय? आपल्या घराचं दार माझ्यासाठी बंद झालं असलं तरी माझ्या घराची दारं तुमच्या सगळ्यांसाठी नेहमीच उघडी असतील. मी तुला माझ्या मुंबईच्या घरचा पत्ता कळवीन. प्लीज मला आईची खुशाली कळवत जा. खूप आठवण येईल तुमच्या सगळ्यांची. बघितलंत, त्यानं मला समजून घेतलंच नाही. ठीक आहे, मी आई आहे. मी कुठलाही मान अपमान कधीही माझ्या मनावर घेणार नाही. पण या घराण्याची मालकीण म्हणून मला मान मर्यादा चौकटी पाळल्याच पाहिजेत. तिथे तिथे कुठलीही गोष्ट आड येणार नाही. शांता, शांता, जी मालकीणबाई. ही सगळी खेळणी एका पोत्यात बांधून अडगळीच्या खोलीत ठेव. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर ही तर सगळी जमीन आपल्या मालकीची आहे. तिथे मंडप घालायचा विचार चालू आहे, कारण जेव्हा जत्रा भरते तेव्हा इतर सगळ्या लोकांना त्रास होतो. आपण आपली जमीन गावकीला दिली तर उपकार होतील. आता तुम्ही निघा, तुमचं काम होईल. धन्यवाद. नमस्कार. चला पांडबा, झालं काम. हा अत्ती, आता जमीन द्यायची म्हणजे ट्रस्ट करायला लागेल. मग तू कशासाठी आहेस? नाही, पण जमीन मालकाच्या सह्या लागतील ना त्यासाठी. तुला काय वाटतं मला सही करायला येत नाही? तसं नाही आत्ती, पण सगळे वारस लागतील. हो, म्हणजे राहुलची पण सही लागेलच ना. मग तू जाऊन घेऊन ये. कुठे? राहुलकडे? मला त्याचं तोंडी बघायची इच्छा नाही आत्ती. तुला जसं त्याचं तोंड बघायचं नाही तसं मलाही बघायचं नाही. एक तर तुझ्या मनाविरुद्ध त्यांनी लग्न केलंय आणि माझं भविष्य न ऐकता लग्न केलंय आत्ती. मला शहाणपण शिकवतोस? आपल्या गावाच्या झाडाचं एक पान जरी हल्लं ते मला इथे बसून कळतं. हो आत्ती. राहुल आणि सोनालीच्या लग्नामध्ये तू उपस्थित होतास ना?
तुला काय वाटलं मला नाही कळलं? आत्ती त्यावेळी मी तुला माफ केलं. ही त्याची शिक्षा आहे असं समज. चल आता मुंबईला निघायची तयारी कर. आणि एक लक्षात ठेव, फार जवळीक नको. म्हणजे मला समजलं नाही आत्ती. तूही याच घराण्यातला आहेस. तिथे जायचं, सह्या घ्यायच्या आणि परत फिरायचं. त्या घरातलं अन्नच काय, पाणी जरी पिशील ना तर तुला माझी शपथ आहे. आत्ती हो. सोनाली, सोनाली. हो हो येतच होते मी, गाडीचा आवाज ऐकला. एक खूप आनंदाची बातमी आहे. हे बघ, काय? माझं प्रमोशन लेटर. Really? आय हॅव बीन प्रमोटेड आणि सॅलरी सुद्धा डबल झाली आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे तर मला अपेक्षित होतच. हो. पण मला एक सांगा, तुमच्या डोळ्यात एक वेगळी चमक आहे. व्हॉट अबाउट दॅट? वेल, एका खूप मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ते प्रोजेक्ट जर मी यशस्वीपणे पूर्ण केलं तर मला MD होण्याचे चान्सेस आहेत. आणि मग काय, वर्ल्ड टूर, जगभर फिरायची संधी. म्हणजे तुम्ही एकटेच फिरणार? हो, ऍक्च्युली एकटंच फिरावं लागेल. म्हणजे तसे कंपनीचे नियमच आहेत ना, काहीच करू शकत नाही ग. पण मी कंपनीला रिक्वेस्ट करणार आहे की माणूस जरी एकटा फिरला तरी त्याची सावली त्याच्या बरोबर फिरू शकते ना. आणि बरं, माझ्या सावलीकडे पासपोर्ट सुद्धा आहे, तेव्हा माझी सावली माझ्या बरोबर आली तर तुला काही प्रॉब्लेम? आणि आफ्टर ऑल मी MD आहे, त्यामुळे सगळे डिसिजन्स मीच घेणार आहे. सो कोण आपण? नमस्कार. राहुलराव देशमुख इथंच राहतात का? हो, इथेच राहतात, पण ते आता ऑफिसला गेलेत. काही निरोप होता का? नाही, मी त्यांचा आत्ते भाऊ आहे. कोण आहे का मंजू? नमस्कार वहिनी, मी नंदू. ओळखलं? नंदू भाऊजी तुम्ही? व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. एका वर्षानंतर तुमचं दर्शन. हो, आपल्या माणसाची आठवण येते वहिनी कधी कधी. भेटावंसं वाटलं म्हणून आलो. काय झालं? बाईसाहेब, मी निघते. उद्यापासून मी येणार नाही, माहितीये ना? हो हो माहितीये मला, करते मी व्यवस्था. येते मी चहा टाकते तुमच्याकरता. नाही वहिनी, चहा राहू द्या. सासूबाई ठीक आहेत ना? गावाकडे काही? सगळं व्यवस्थित आहे, पण काहीच व्यवस्थित नाही वहिनी. म्हणजे? तुम्ही गेल्यापासून सगळं घर सुनं सुनं झालं. असो, गावच्या कुलदैवतेच्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा आहे. त्यासाठी आपली काही जमीन ट्रस्टला द्यायची आहे. ही कागदपत्र, राहुलच्या सह्या हव्या होत्या याच्यावर. हो हो ठीक आहे. हे आता ऑफिसला गेलेत, आल्यानंतर करायला सांगते मी त्यांना. अहो तुम्ही बसा ना, मी चहा करते तुमच्याकरता. चहा नको. तुम्हाला आत्ती किती हट्टी हे मी वेगळं सांगायला नको. याचा अर्थ सासूबाईंनी अजून माफ केलेलं दिसत नाही आम्हाला. वहिनी, तुमच्या कुंडलीत संतान योग नाही, त्याला मी काय करू? मी आलेच. बाळ उठलं वाटतं. एक मिनिट थांबा, आलेच मी. बाळ? माझं बाळ उठलं. म्हणजे माझं भविष्य चुकलं? वहिनी, असं लोलायचं नाही. हे बघ, आपल्याला भेटायला कोण आले? कोण आले आपल्याला? नंदू भाऊजी आले. नंदू भाऊजी. हा रोहन. वहिनी, मला काही सुचत नाही. मी स्वप्न बघतोय की जागाच आहे. असं कसं? वहिनी, मी तुम्हाला म्हणलं होतं ना की या घरातलं चहा पाणी सुद्धा आम्हाला वर्ज्य आहे. पण आता नाही, तुमच्या सासूबाईला इथं आणलं आणि तुमच्या हातचं जेवायला लावलं तर नावाचा नंदू नाही. काय वेळ लागलाय का तुला? हो आत्ती, आनंदानं वेडा व्हायची पाळी आली मला. काय बोलतोस काय तू? आत्ती, बातमीच तशी आहे. काय झालं? कसली बातमी? आत्ती, राहुलला बाळ झालंय. काय काय सांगतोस? काय? माझं भविष्य पहिल्यांदाच खोटं ठरल्याचा मला आनंद झालाय आत्ती. अगं, मी राहुल्याचं बाळ वहिनीच्या मांडीवर पाहिलं. राहुल्यासारखंच दिसतं आपल्या. काय सांगतोस? काय? माझ्या राहुलला बाळ, माझ्या राहुलला बाळ झालं आणि गधड्याने मला सांगितलं सुद्धा नाही. आत्ती, तुझाच लेक आहे तो. जशी तू हट्टी आहेस तसाच तूही हट्टी. आता जरा कमीपणा घे आणि नातवाचं तोंड बघायला ये लवकर. तुम्ही आलात? अहो, काय झालं? ऑफिसमध्ये काही झालं का? तुमचा दिवस चांगला नाही गेला?
आईचा फोन आला होता ना ऑफिसमध्ये. नंद्याने म्हणे तुझ्या हातात बाळ बघितलं. हो. अहो असं काय करता? ती आपली शेजारची पूजा आहे ना, ती शूटिंगला जाण्यापूर्वी बाळ माझ्याकडेच देऊन जाते. हा घोळ झालाय. त्या नंद्याचा गैरसमज झाला आणि त्याने आईला सांगितलं की आपल्याला बाळ झालंय. काय? म्हणजे आई येते आपल्या घरी. आई? तिची अशी समजूत झाली आहे की आपल्याला बाळ झालंय. अरे बापरे, आता? तेच तर कळत नाहीये मला. अहो मी काय म्हणते, आई थोडी नाही इथे कायमच्या राहणार आहेत. एका दिवसाचा तर प्रश्न आहे. आणि मला नाही वाटत गावाचा एवढा कारभार सोडून आई जास्त दिवस इथे राहतील. मी काय म्हणते, काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही काळजी करू नका. आणि नाहीतरी पूजा उद्या बाळाला घेऊन इथे येतेच आहे. मग तिला प्लीज रिक्वेस्ट कर ना की बाळाला रात्रीपर्यंत ठेवून घेतलं तर. हो मी सांगेन तिला, काहीही हरकत नसेल, ती लगेच तयार होईल. थँक गॉड. पण ते सगळं ठीक आहे ग, हे झालं एका दिवसाचं. पण हे नाटक कितपत चालवायचं? राहुल, त्या अगदी 2 दिवस जास्त राहिल्या ना तरी काही हरकत नाही. मी पूजाला तसं समजावीन. आणि तसंही ते बाळ माझ्याकडे इतकं जास्त रुळलंय ना की कोणाला संशय येणार नाही. अच्छा. आणि खरं सांगू, ते बाळ इतकं गोड आहे ना की सासूबाईंनाही खूप आवडेल, खुश होतील त्या. पण शेवटी आईला फसवण्यासारखं आहे ग. अहो, एखाद्या चांगल्या गोष्टी करता खोटं बोलणंही चांगलंच असतं. 2 दिवसाकरता का होईना, मला सासूबाईंचा सहवास मिळेल. नंतर जे काय होईल ते आपण बघून घेऊ. अहो, तुम्हाला असं नाही वाटत का की सासूबाईंनी इथे यावं आणि आपल्या. मला खूप वाटतं ग, पण बट यू आर राईट. ठीक आहे, असंच करूया आपण. तुला सांगतो सोनाली, आई पहिल्यांदा आपल्या घरी येते, यासारखा दुसरा आनंद नाही बघ. हो ना, मला पण. चल 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 लवकर. झालं? हा, मी निघतो. आई दुपारी येते, हो. मी तिला पिकअप करतो. सगळ्या गोष्टी नीट लक्षात आहेत ना? हो, तुम्ही काळजी करू नका. पूजा त्या बाळाला घेऊन येतच असेल. नाही नाही, तिची वाट नको बघूस तू स्वतः जा आणि बाळाला घेऊन ये. आई काय आहे ते माहिती ना तुला? हो, तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः त्या बाळाला घेऊन येते. ठीक आहे? ठीक आहे, चला निघ. जा तू निघ. रिलॅक्स. चला. या. हॅलो, कसे आहात तुम्ही? चांगलंय, बसा ना. नाही नाही नको, ठीक आहे. पूजा कुठे दिसत नाहीये? मी बाळाला न्यायला आली आहे. अहो वहिनी, ती गावी गेलीये. हा बोल. अहो, ती पूजा इथे नाहीये. तिच्या वडिलांची तब्येत खराब झाली म्हणून ती गावी गेलीये. बाळ तिच्या बरोबरच आहे. अहो, बाळ नाहीये आता. काय? अहो हो, मला कळत नाही आता मी काय करू या बाळाचं. एक मिनिट, मला जरा विचार करू दे. हा, तू एक काम कर, राजेश आणि पूजाच्या घरी जा. त्यांना विचार, त्यांना शूटिंगसाठी अशी बाळं लागत असतात. आपल्याला सुद्धा शूटिंग मधलं असं एखादं बाळ मिळेल का ते विचार त्यांना. आई असेपर्यंत. पण हे स्पेशल काम आहे, त्यामुळे चार्जेस पण जास्त लागणार. काय? आय थिंक राजेश ॲग्रीमेंट करून टाक. हे बघा, सासूबाई 1 दिवसासाठीच असणार. ओके, महत्वाचा क्लॉज आहे. त्या असेपर्यंत, म्हणजेच मिसेस सोनाली देशमुखांच्या सासूबाई असेपर्यंत ते मूल तिथेच राहणार आहे. ठीक आहे, पण दोघांचे पर शिपचे पैसे लागतील. दोघांचे? बाळाबरोबर त्याची केअरटेकर पण येणार ना, त्याची मावशी. त्याची मावशी? कमराचा डमरू, पायात बोलतोय घुंगरू. घे घुंगरू, त्या घुंगराने केली चुगली. कुठं चालली सांग सांग सांग. आड वाटला आड येळला भस्कन आडवा आला. कोण चालली कुठं चालली सवाल 100 आला. नटून थटून जत्रेला जाता दिसली दाजी बाला. थांबा दाजीबा जरा थांबा, गोबाई जरा थांबा. दाजीबा रात होई तो धीर धरा, जरा धीर धरा दाजीबा. काकडा पिळून वाकडा जावताय तू कामजोरी. खुशाल भमटा काढून चिमटा, खुशाल भमटा काढून चिमटा करतोय वर्षीर जोरी. थांबा
बाई जरा थांबा दाजीबा रात होई तो धीर धरा जरा धीर धरा दाजीबा जत्रेला जाईन घाई घाईन पाहीन सारा मेळा पाहीन जत्रेचा बाजार ग पाहीन जत्रेचा बाजार ग जत्रेला जाईन घाई घाईन पाहीन सारा मेळा पदरा खाली ऐवज घेईन पदरा खाली ऐवज घेईन करून सारा गोळा बाकी चमकी गोठ पाटली आणि नथली आड वाटला पण आड वाटला आड येळला भस्कन आडबा आला कोण चालली कुठं चालली सवाल 100 याला नटून थटून जत्रेला जाता दिसले दाजीबाला थांबा दाजीबा जरा थांबा गो बाई जरा थांबा दाजीबा रात होई तो धीर धरा जरा धीर धरा दाजीबा वाकडा जाऊताय तो काम जोरी कुशाल भमटा काढून चिमटा कुशाल भमटा काढून चिमटा करतोय वर्षीर जोरी थांबा दाजीबा जरा थांबा गो बाई जरा थांबा दाजीबा रात होई तो धीर धरा जरा धीर धरा दाजीबा परतून येता अंधार होता पायी काटा घुसला आई ग बाई ग बाई ग बाई ग पायात काटा हिच्या घुसला पायात काटा हिच्या घुसला आई ग परतून येता अंधार होता पायी काटा घुसला झाडाखाली माझ्यासाठी झाडाखाली माझ्यासाठी उभा दाजीबा दिसला झटकन या काढा काटा पटकन हा 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 आड वाटला आड गेला पटकन धावून आला कोण चालली कुठं चालली सवाल नव्हता याला नटून थटून मी घरला जाता दिसले दाजीबाला या ना दाजीबा या ना जरा बाई या ना दाजीबा रात झाली आता ख्याती जवळ मला घ्या ना दाजीबा या ना दाजीबा या ना जरा बाई या ना दाजीबा रात झाली आता ख्याती जवळ मला घ्या ना दाजीबा मैम एक 5 मिनट ये बहुत अच्छी स्क्रिप्ट है और ये साथ में एग्रीमेंट भी है जरा थांबाओ खूप दमलीये मी आता जस्ट आमचं गाण्याचं शूट झालं सलग 4 दिवस झाले गाणं शूट चाललंय नंतर या प्लीज मैम सच्ची ये स्क्रिप्ट बहुत अच्छी है आप पढ़िए और फिर आप एग्रीमेंट साइन कीजिए जैसे आपको ठीक अच्छा ठीक है हॅलो अख्खं घर काळ करणारस का आता तू झोपेत काय लहान घोडी बिडी झाली आहेस का घर काळ करतेस ते काय ग ताई छान झोपले होते फिल्मच्या अग्रीमेंट वरती साइन करत होते मी वा 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 दिवसा डोळ्या मस्त स्वप्न बघतेस तू इथे 2 डायलॉग बोलता येत नाहीयेत आणि स्वप्न बघते हिरोईन होण्याची काय ग ताई बरं पटकन तयार हो काम आले आपल्याला काम आलंय कसलं जरा वेगळं आहे पण मस्त आहे हे बघ राजेश आहे ना त्याला एका दिवसासाठी मूल हवंय तर आपल्या सोन्याला तिथे पाठवायचंय अच्छा बरं हे अग्रीमेंट चेक कर आणि त्याच्यावर साइन करून घे
बरं. आणि गेल्यावरती ताबडतोब पैसे आपल्या हातात पडायला हवे. पैसे नक्की मिळणार ग. Yes. चल तू चल पटकन. ये रे नंद्या. हे काय काय घराला कुलूप लावून कुठे गेली तुझी बायको? इथेच कुठेतरी गेली असेल. तू येणार ना, त्याची तयारी करण्यासाठी गेली असेल. अरे तयारी कसली? इथेच गेली असेल ग, काहीतरी खरेदी करायला. तिला माहिती होतं ना की मी येणार म्हणून. मला बाळाला बघायचं होतं. हो आई, माझ्याकडे चावी आहे ना. तू आज चल आणि आरामात बस. नाही, पहिल्यांदा मी बाळाला बघीन, नंतरच मी आज जाणार. आई, असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही. ही मुंबई आहे. हे बघ, दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आईमध्ये काही फरक पडणार नाही, हे तुला चांगलं माहिती आहे. आई माझं ऐक, तू आज चल. अजिबात ना. अरे दे मला, दे. अरे माझ्या बाळा, माझ्या सोन्या, किती गोड दिसते. किती आतुरतेने मी तुझी वाट बघत होते रे बाळा. या बाई कोण आहे? ही हळूहळू कळेल सगळं. आता चालायस ना तू, सगळ्या चौकशा एकदम नको. सहज रे, नवीन बघितलं. अगं आई, काय करतेस? हळू जरा, हाड खिळखिळी करशील याची. अरे देशमुखांचं हाड आहे, लेचपेच नाही. आणि काय रे, एवढं मोठं मीच तुला केलं ना, मला सांगतोय. आई नमस्कार करते. उठ पोरी उठ. या मेल्या नंद्याने सगळं खोटं भविष्य सांगितलं, त्यामुळे हे सर्व घडतंय. नंद्या, मी तर तुला. अगं नाही आत्ती, माझा ऐक जरा. नाही नाही, तुझं पंचांग मी नाही जाळला तर तू बघ. अगं लोचा. आत्ती, हे ते बाळ नाहीये. बाळ बदललंय. डोळे फुटलेत तुझे, नीट बघ. बाळ बदललाय म्हणजे काय? अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो, एवढं सुद्धा कळत नाही तुला? तसं नाही आत्ती, पण एवढा डिफरन्स म्हणजे. नंद्या, आधीच तू पुष्कळ घोळ घातलायस आणि आता अजून नको. अरे गोंधळ कसा म्हणतोस तू? अरे उंची म्हणावी तर तशीच आहे, रंग म्हणावा तर थोडासा बदललाय. नंद्या, देशमुख घराण्याचा वारस आहे तो. नाव नको ठेवूस त्याला. आत्ती, मी नाव नाही ठेवत आहे, पण जसं माझं भविष्य बदललंय ना, तसंच हे बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे. काहीतरी गडबड गोंधळ आहे आत्ती. नाही रे, चल आज चल. अरे माझ्या बाळा, माझ्या सोन्या. नंद्या, ए नंद्या, यायला किती वेळ लागतोय? आजीनी काय आणलंय? काय आणलंय बाळासाठी? दाखव, उघड ना. दे. हे घे आत्ती, हे घे. डोळ्याला काय लावताय? हे अगं भवाने, तुला काय कळतंय? हा आमच्या कुलदेवतेचा अंगार आहे. आणि हे काय? बाळाला तीट नाही लावली, हातात काही नाही, गळ्यात काही नाही. तुम्ही काही नाही केलं बाळासाठी? तुम्हाला बाळाची काळजी आहे की नाही? नॉनसेन्स. माझ्या सोन्याला हे घे आत्ती. सोन्याची चेन आजी घालणार माझ्या सोन्यासाठी. चेन मस्त आहे. मग देशमुखांचा वारस आहे तो. काय? हो, काय सारखे सारखे विसरतेस? आम्ही सगळे देशमुख आहोत ना. मध्ये मध्ये मी ऍक्टिंग विसरते ना. ही काय बोलतीये? ही बाळाला कशी सांभाळत असेल मला कळत नाही. जाऊ द्या हो, मी काय म्हणते, चेन खूपच छान आहे, सांभाळून घाला हो, पडाबिडायची. अगं मला शिकवू नकोस. आणि हे बघ, आजपासून बाळाला मी सांभाळणार. तुझी सुट्टी, जा. काय? माझी सुट्टी? असं कसं शक्य आहे? पर डे वर आहे मी इथे. पर डे? काहीतरी बोलते उगाच. आत्ती, हा वाळा घे आणि उजव्या पायात घाला. आता तूही मला शिकव. आल्याची गेल्याची, रांडा मेल्याची, याची त्याची ज्याची कुणाची नजर लागली असेल तर त्याचा डोळा फुटतो. की नाही माझ्या बाळा? हो ना बाळा. थँक गॉड, डोळे फुटले नाहीत. नाही नाही नाही, कोणाच्याला काय असतं? काय म्हणले? काय नाही. कुठे काय? ये चल चल, उठ उठ. कशाला बसतेस तिथे? इथे बाईस. नंद्या, नीट बघ, याच्याकडे नीट बघ. आता मला सांग, ही बाळाची नेमकी काय भानगड आहे? बाळाची?
आधी सांग. ते बाळ आहे ना बाळ म्हणजे बघा ही घोळ घालते वाटतं. ते बाळ ना कॉन्ट्रॅक्ट बेबी आहे. कॉन्ट्रॅक्ट बेबी म्हणजे नाही कळलं. नाही. हा आता मी कशी इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे तसं ते बाळ सुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे. अहो इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असतं. ए कॉन्ट्रॅक्ट मरू देते. मला एक सरळ सांग, हे बाळ राहुल आणि सोनाली या दोघांचंच आहे ना? ही कॉन्ट्रॅक्टची काय भानगड असते? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय? काय चाललंय आणि काय रे नंद्या, तुझा कुडमुड्या ज्योतिषी अजून मध्ये मध्ये तडमडतोच आहे का? तसं नाहीये राहुल. माझ्या मनात जे शंका कुशंका आहेत त्या मला मिटवायला नको का? अरे मग मला विचार ना, काय शंका आहे तुझ्या मनात? सांग मला. बरं डायरेक्ट तुला विचार. मला सांग, आता ह्या बाई म्हणतायत या त्या बाळाच्या मावशी आहेत. आता पाटलांना एकच मुलगी आहे की नाही आणि ती तुझी बायको आहे की नाही, मग ही मावशी कुठून आली? अरे नंद्या, इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असतं. तू आधी ज्या बाईला बघितलं होतंस ना, तिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि तिच्या जागेवर ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय. ओके नाही? हो मी तेच सांगते यांना, इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरच असतं. म्हणजे बघा, एकाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं आलं, दुसऱ्याचं संपलं की तिसरं आलं. आता या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं. हा, आता ह्या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं येणार. म्हणजे ह्या बाईचं त्या बाळाबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरी बाई येणार. रावल्या, हे बघ, माझ्या बरोबर शब्दांचे खेळ कृपया करू नकोस. मला एक स्वच्छ आणि मनापासून खरं खरं सांग, बाळ बदललं कसं? बाळ कुठे बदललं? बाळ नाहीच बदललं, बाळ त्याच आहे. आठव नंद्या, पहिल्यांदा जेव्हा तू घरी आला होतास, सोनालीच्या हातात तू बाळ बघितलं होतंस, माझं बाळ बघितलं होतंस. तुझा भाचा देशमुख घराण्याचा वारस, त्याला बघून तुझे डोळे किती भरले होते. हो, भरून आले होते. हो, आठवलं. अरे पहिल्यांदा आयुष्यात मला भविष्य चुकल्याचा आनंद झाला. अरे हो ना. अरे या गोष्टीवरून तुमचं लग्न सुद्धा मोडेपर्यंत आलं होतं रे. केवढा विरोध आत्तीचा, पण माझं भविष्य चुकलं आणि पहिल्यांदा मला बरं वाटून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. मग आणि वहिनी आत गेली ना, माझं लेकरं म्हणून मला खूप भरून आलं होतं. तेच ना. आता डबडबत्या डोळ्याने तू ते बाळ बघितलंस तर ते बाळ नक्की कसं दिसतंय हे तुझ्या कसं लक्षात येणार नंद्या? खरे रे, तू म्हणतोयस ते पटतंय मला. मग पण माझ्या डोक्यात काय नाही, पण माझ्या डोक्यातले विकल्प काढून टाकले पाहिजे. करे. अरे आती किती आनंदात आहे, किती खुश आहे ती त्या बाळाबरोबर. नाही नाही, मी त्यात आता पुन्हा बिबा घालणार नाही बाबा. परमेश्वरा, माझ्या डोक्यातला शंका कुशंका काढून टाक. सगळं सुरळीत झालं बस. पटलं तुला? वा 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 वा. जास्त विचार करू नकोस रे नंद्या. मी चालतो. तुम्ही येत आहे? मी? हा, चला. लोचा. सगळं सुरळीत झालंय पण मला खटकतंय काय ते.